नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हापशात भव्य जनसंकल्प सभा. भाजप स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेची हॅट्रिक करणार असल्याचा मोदींचा विश्वास. मोदींच्या सभेनंतर भाजपात उत्साह द्विगुणित. गोव्यात मुख्यमंत्री वगळता भाजपचे सर्व उमेदवार इम्पोर्टेड. महाराष्ट्राचे मंत्री तथा राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांचा भाजपला टोला. काँग्रेसचाही घेतला समाचार. तृणमूल काँग्रेस दक्षिणेतील तिन्ही प्रकल्पांच्या विरोधात. टीएमसी नेते चर्चिल आलेमाव यांची स्पष्टोक्ती. टीएमसीच्या 3 योजनांचा लोकांना होणार फायदा. राज्यात तृणमूल काँग्रेसच सरकार स्थापन करण्याचा आलेमाव यांना विश्वास. गोव्याला भ्रष्टाचार मुक्त सरकार देणं हेच आपचं ध्येय. आप सत्तेत आल्यानंतर 6 महिन्यात पुन्हा खाणकाम सुरू करणार. राज्यात अखंडित वीज पुरवठा देण्याचं अरविंद केजरीवालांचं आश्वासन. आणि कोरोनाचा कहर थांबेना. 24 तासात 4 जणांनी गमावला जीव. 296 नवे रुग्ण. सक्रिय रुग्ण संख्या 3202. तृणमूल काँग्रेस दक्षिणेतील तिन्ही प्रकल्पांच्या विरोधात आहे, असं चर्चिल आलेमाव म्हणाले. टीएमसी कडून घोषित करण्यात आलेल्या 3 योजनांचा फायदा लोकांना होणार आहे, असा दावा आलेमाव यांनी केलाय. तृणमूलला 10 पेक्षा जास्त तर मगोला 8 ते 9 जागा मिळणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मतदान करू नका. राज्यात तृणमूल काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्वासही आलेमाव यांनी व्यक्त केलाय. टीएमसी पार्टी जावं कोलाचेर आमी एगेन्स्ट डबल ट्रॅकाचे आमी एगेन्स्ट आमचो मॅनिफेस्टो दाखयल्लो आसा. आमी कॉमनल जे पळयता ते पार्टीचेर आमी एगेन्स्ट आमी सगळे दिल्ले आसा. ते बारा आमच्यो ज्यो धिऱ्यो ज्यो आमच्यो गोंयच्यो ज्यो स्पोर्ट्स आहलो 11 धिऱ्यो ह्यो आमी लिगल कोतले दुबाव दवरपाचो गरज ना. आनी तेच भाशेन जो पळय सबसिडी आमी आमचे रांपोणकार भावांक, होळकार भावांक, बोटकार भावांक जी सबसिडीचेर आमी पळय कोतले, त्याच भाशेन आमी टॅक्सीवाल्यांक 1 टायम सेटलमेंट 10,000 आमी दिवपाक जे आमचो पळत मॅनिफेस्टो आहा हो मॅनिफेस्टो 200% आमी कोतले. आनी एक तर चर्चिल आल्या म्हाजेर विस्वास आहा. आतां म्हाका विस्वास दवरला की हांव खंयचेय पार्टीचेर लिडर न्हू. म्हाका तुका सांगलां हांव फकत लिडर पळय म्हणटा तो लोकांचो. लोकांक तुमी म्हाका लिडर केला. आनी जे पळय हांवें म्हज्या जिवितांत आमचे भाशेक लागून म्हजे मांयक लागून वो स्टेट फुडाक लागून जे आमी पळय कितें केलां आनी आज पळय आमी गोंयां सांबाळून दवरलां. मुखारूय गोंयां जे उरलोले गोंयकार जे सगळे यूथ खंयच भायर वचनासतना जे हे तरेन ही स्कीम चालू जाली, हो सगळो यूथ आमचो गोंयच रावन गोंयकार म्हूण आमी आतां स्ट्रॉंग रावपाक मागता. गोव्याला भ्रष्टाचार मुक्त सरकार देणं हे आपचं ध्येय आहे. राज्यात आपचं सरकार स्थापन झाल्यानंतर भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असं आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिलंय. भाजप काँग्रेस सेटिंग करण्यात व्यस्त असल्यानं कधीही खाणकाम पुन्हा सुरू करू शकले नाही. आप सत्तेत आल्यानंतर 6 महिन्यात पुन्हा खाणकाम सुरू करेल, असं विधानही केजरीवालांनी केलंय. मैं आज आपके सामने 10 पॉइंट एजेंडा लेके आया हूं. 10 पॉइंट्स. आप मुझे बताना ये होना चाहिए कि नहीं होना चाहिए. सबसे पहले, अभी तक जितनी सरकारें आई 1961 के बाद से सारी घोटालों की सरकारें थी इन पार्टियों की. आम आदमी पार्टी गोवा की पहली ईमानदार सरकार बनाएगी, पहली करप्शन फ्री गवर्नमेंट बनाएगी. मैंने एक जगह और बोला, मैंने कहा कि हम पहली ईमानदार सरकार बनाएंगे. एक पत्रकार कहता है जी क्या गारंटी है कि आपके एमएलए पैसे नहीं खाएंगे, क्या गारंटी है कि आपके मंत्री पैसे नहीं खाएंगे. कोई गारंटी नहीं है. मैं जब दिल्ली का मुख्यमंत्री बना 2015 में, 3-4 महीने के बाद एक दिन मेरे पास एक व्हाट्सएप मैसेज आया
मेरा व्हाट्सएप नंबर जनता के बीच में रहता है, जनता मेरे को मैसेज करती रहती है। उस व्हाट्सएप मैसेज में एक ऑडियो रिकॉर्डिंग थी। उस ऑडियो रिकॉर्डिंग में मेरा दिल्ली का फूड मिनिस्टर एक राशन वाले से 5 लाख रुपए मांग रहा था। अगर मैं चाहता तो उसको दबा सकता था, क्योंकि अभी बाहर नहीं आई थी वो रिकॉर्डिंग। मैंने उसको दबाया नहीं। मैंने 1 घंटे में प्रेस कॉन्फ्रेंस करके अपने फूड मिनिस्टर को सीबीआई को हैंडओवर कर दिया, उसको जेल भेज दिया और नया फूड मिनिस्टर। तो आज इस बात की गारंटी नहीं है कि हमारा एमएलए या हमारा मंत्री पैसे नहीं लेगा, लेकिन इस बात की गारंटी है कि अगर हमारा एमएलए या हमारा मंत्री पैसे लेगा वो सीधा जेल जाएगा, उसको छोड़ेंगे नहीं हम लोग। गोवा की पहली ईमानदार सरकार बनाएंगे, कट्टर ईमानदार सरकार बनाएंगे। किसी एमएलए को, किसी मंत्री को पैसे नहीं। गोवा में इतने पावर कट लगते हैं, 60 साल में पता नहीं इन पार्टियों ने क्या किया, ये एक बिजली नहीं दे पाए गोवा के लोगों को। इतने लंबे लंबे पावर कट लगते हैं। पहले दिल्ली में भी पावर कट लगते थे, आज दिल्ली में 24 घंटे बिजली आती है। गोवा को भी 24 घंटे बिजली देंगे। अगर पावर कट चाहिए तो इन पार्टियों को वोट दे देना, 24 घंटे बिजली चाहिए तो झाड़ू का बटन दबा देना। और दिल्ली में एक मैजिक होता है, 24 घंटे बिजली आती है, फ्री बिजली आती है। बिजली का बिल आता है लेकिन जीरो आता है। मैं अपने साथ कई सारे बिजली के बिल लेके आया हूं, जीरो बिजली का बिल। लोगों को यकीन नहीं होता। मैं जहां भी पूरे देश में जाता हूं, लोग कहते हैं नहीं नहीं झूठ बोल रहे हैं सर, आप चुनाव आया इसलिए बोल रहे हैं। 35 लाख लोगों के 35 लाख फैमिलीज इन दिल्ली, 35 लाख फैमिलीज इन दिल्ली, उनके बिजली के बिल जीरो आते हैं। ये देखिए कई सारे बिल लेके आए, उनके सबके जीरो बिजली के बिल है। किसी की 150 यूनिट बिजली, 200 यूनिट बिजली इन्होंने इस्तेमाल की है। गोवा के अंदर भी 24 घंटे बिजली देंगे, फ्री बिजली देंगे। ये एक मैजिक है। ये मैजिक केवल केजरीवाल को करना आता है और किसी पार्टी को करना नहीं आता। 2012 में माइनिंग बंद हुई थी, आज 10 साल हो गए। 10 साल से बीजेपी की गवर्नमेंट है, 10 साल में इनसे माइनिंग चालू नहीं हुई। अब अगर इनको दोबारा वोट दे दोगे तो 5 साल और माइनिंग चाहिए। जिनसे 10 साल नहीं काम हुआ तो 5 साल में क्या काम होगा? 10 साल दिया इन लोगों को, 10 साल में ये माइनिंग शुरू नहीं कर पाए। सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है कि माइनिंग चालू होनी चाहिए, सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर किया है माइनिंग चालू। ये सुप्रीम कोर्ट का ऑर्डर भी नहीं मानते। क्यों नहीं मानते? बीजेपी वाले क्यों नहीं माइनिंग चालू कर रहे? मुझे नहीं पता क्यों नहीं कर रहे, लेकिन लोगों में चर्चा है कि सेटिंग नहीं हो पा रही है। किस कंपनी को दें, इसको दें कि उसको दें? इससे सेटिंग नहीं हो रही, उससे सेटिंग नहीं हो रही। आम आदमी पार्टी किसी से सेटिंग नहीं करती। हमारी सेटिंग गोवा के लोगों से है। 6 महीने के अंदर, सरकार बनने के 6 महीने के अंदर माइनिंग चालू कर देंगे। बीजेपी को वोट दोगे तो अगले 5 साल माइनिंग चालू नहीं होनी। 10 साल उन्होंने नहीं किया, अब और नहीं करने, उनके बस की बात नहीं है। उनके अंदर लड़ाई झगड़े चल रहे हैं। वो कह रहा है इस कंपनी को दो, वो कह रहा है इस कंपनी को दो। आम आदमी पार्टी की सरकार बनेगी, 6 महीने के अंदर माइनिंग चालू करेंगे। आज मैं एयरपोर्ट पे जब उतरा, कुछ लोगों से बात कर रहा था, तो एक आदमी कहता है कि सर ये जितनी पार्टियां हमारी गोवा में, इनमें से टॉप की जितनी लीडर्स हैं हर पार्टी के, उनमें से किसी पार्टी के लीडर से ये पूछिए कि भाई साहब आपकी टोटल संपत्ति कितनी है, जरा आप कैलकुलेट करके बताओ। बोला ये अपनी संपत्ति कैलकुलेट नहीं कर सकते। इन्होंने इतना कमा लिया, इतना कमा लिया। स्विस बैंक में पैसा है, न्यूजीलैंड में मकान है, अमेरिका में प्रॉपर्टी है, इधर प्रॉपर्टी, ऑस्ट्रेलिया में पता नहीं कितनी प्रॉपर्टी इन लोगों ने खरीद रखी है, कितना पैसा इन लोगों ने कमा रखा है। ये 24,000 करोड़ रुपया गोवा के लोगों का था, ये पैसा सारा इन नेताओं ने खा लिया। पिछले 5 साल से बीजेपी की गवर्नमेंट है। हम क्या सुनते हैं? क्या किया बीजेपी की गवर्नमेंट ने 5 साल में? किसी को नौकरी दी? नहीं दी। कुछ किया इन्होंने गोवा के लिए? क्या सुनते हैं? इन्होंने जॉब स्कैम किया, एक एक बच्चे से नौकरी देने के लिए पैसे लिए, रिश्वत लिए। इन्होंने लेबर स्कैम किया, इन्होंने गार्बेज स्कैम किया। मेरे पास लिस्ट है स्कैम्स की। कोई एक इनका मंत्री मटका किंग है,
एक ने जॉब स्कैम किया, एक ने पावर स्कैम किया, एक ने लेबर स्कैम किया, एक ने कचरा स्कैम किया, एक ने वेंटिलेटर स्कैम किया, एक ने ऑक्सीजन। इन्होंने स्कैम करने के अलावा कुछ नहीं किया। और उसके पहले कांग्रेस की सरकार थी, वो भी स्कैम करती थी। पहले दिल्ली में भी यही हाल था। दिल्ली में भी पहले कांग्रेस बीजेपी, कांग्रेस बीजेपी, कांग्रेस बीजेपी, दो ही पार्टी। पूरे देश के अंदर दिल्ली को जानते थे लोग, घोटालों की सरकार है। आज पूरे देश में लोग दिल्ली को कैसे जानते हैं? केजरीवाल ने स्कूल अच्छे कर दिए, केजरीवाल ने बिजली अच्छी कर दी, केजरीवाल ने हॉस्पिटल अच्छे कर दिए। जानते हैं कि नहीं जानते? गोवा को भी बदलना है, गोवा को भी बदलना है। ये पूरा घोटाला खत्म करना है। ये जो गोवा का सारा पैसा स्विस बैंकों में जाता है, इन नेताओं की जेब में जाता है, इसकी डायरेक्शन उल्टी करके अब ये पैसा जनता की तरफ जाया करेगा, जनता पे खर्च होना शुरू होगा। करोनाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी। गुरुवारी कोविड मृतांच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तर नवे करोनाबाधित सापडण्याचं प्रमाण काही अंशी वाढलंय। गेल्या 24 तासात नक्की किती नवे करोनाबाधित सापडलेत आणि किती कोविड बाधितांचे मृत्यू झालेत याविषयी माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी नवसो परब यांनी। नमस्कार। कोरोनाच्या एकंदरीतच पार्श्वभूमीवर आपण बोलतोय। कोरोनाचे सध्या गोव्यामध्ये 3202 केसेस ऍक्टिव्ह आहेत। ह्या 3202 केसेसमध्ये 296 कोरोनाचे नवीन रुग्ण जे आहेत ते आज गोव्यामध्ये आढळलेले आहेत आणि 296 जणांपैकी 22 जे रुग्ण आहेत या 22 जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि 274 जे रुग्ण होते त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच जी 24 तासामध्ये कोरोना पेशंट्स जे बरे झालेले आहेत, जी रिकव्हरी रेट आहे कोरोना पेशंट्सची ती 618 एवढी आहे। या सगळ्या एकंदरीतच पार्श्वभूमीवर किंवा एकंदरीतच ह्या आकडेवारीमध्ये आज 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। कोरोनाने बाधित जे 4 रुग्ण होते त्यांचा आज दुर्दैवी अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच हॉस्पिटलमधून 14 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे। कोविडचे गेल्या काही दिवसांमध्ये जी आकडेवारी आहे आपण जर पाहिली तर ही आकडेवारी कमी जास्त होताना दिसते। आता 14 फेब्रुवारीला निवडणुका पण होऊ घातलेल्या आहेत। एकंदरीतच गुरुवारी हे जे 296 कोविड रुग्ण सापडलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय पक्ष सभांचं वगैरे आयोजन करतायत, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही संख्या अजूनही वाढू शकते। त्यामुळे गोयकाराने सतर्क राहण्याची अत्यंत गरज आहे। प्रत्येकाने काळजी घेऊन वागलं पाहिजे। कॅमेरामॅन साहिल नारुलकर सह मी नवसो परब, गोवन वार्तालाय। महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या कडशी नदी पात्रात होऊ घातलेल्या बंधाऱ्याला तीव्र विरोध होतोय। महाराष्ट्र आणि गोव्यातील पीडित जनता एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करते। दरम्यान या विषयावर गोव्यातील निसर्गप्रेमी राजेंद्र केरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। केरकर नक्की काय म्हणालेत पाहूयात। आडाळी आणि मोरगाव या परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाने जे बंधारा उभारण्याचं ठरवलेले आहे ते खरं म्हणजे अशा प्रकारचे बंधारे उभारण्यापूर्वी त्या परिसरातल्या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं। या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सभोवताली जी लोक या पाण्यावरती अवलंबून आहेत त्यांना अजिबात याची कल्पना दिलेली नाही आणि जेव्हा एखादा गाव आणि परिसर पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्र म्हणून जाहीर होतो तेव्हा सरकारचं कर्तव्य असतं की त्या ठिकाणी जी शेती, बागायती, वनसंपदा, जैविक संपदा हे जे सगळे घटक आहेत त्यांचं अस्तित्व लक्षात घेऊन अशा प्रकारचं नियोजन करायचं असतं। परंतु आडाळी औद्योगिक आस्थापनाला पाणी हवं यासाठी कोणताच विचार न करता, नियोजन न करता त्यांनी 1 दशलक्ष दर दिवसा पाणी उपसा करण्याचं निश्चित केलेलं आहे। या नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पैदाशी किती होते या संदर्भाची माहिती जी आहे ती लोकांना देणं गरजेचं आहे। कारण एकदा या ठिकाणी बंधारा उभा झाला आणि पाण्याचा उपसा झाला तर किती प्रमाणात पाणी दर दिवशी नेलं जाणार हे जरी त्यांनी सांगितलेलं असलं तर नंतरच्या कालखंडात या ठिकाणी ज्या वसाहतीमध्ये कारखाने उभे राहणार आहेत त्यांची मागणी जी आहे ती वाढत जाणार आहे। पेयजलासाठी इथली जनता जी आहे ती पूर्णपणे ह्या नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे। त्याचप्रमाणे या नदीच्या पाण्यावरती पेडणे तालुक्यातील मोपा
चा जो परिसर आहे तांबोशे वगैरे, तर त्या भागातल्या लोकांचं जीवन या नदीवरती अवलंबून आहे आणि हीच नदी नंतर पुढे जाऊन उगेला तेरेखोल नदीच्या पात्राशी एकरूप होते. आणि हे पाणी, गोडं पाणी जे आहे ते गोडं पाणी जर खाऱ्या पाण्यामध्ये मिसळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं तर त्या परिसरात नदीच्या पाण्यातली क्षारता वाढून त्या ठिकाणची जी मत्स्य संपदा आहे ती संकटात जाणार आहे. आणि यासाठी हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प त्यांनी जरी सांगितलं की त्याला पर्यावरणीय दाखल्याची गरज नाही, तरी महाराष्ट्र शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी नदी आहे ती आंतरराज्य नदी आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या नदीच्या संदर्भात आपण जेव्हा बंधारा बांधतो तेव्हा त्या दुसऱ्या या ठिकाणी जे बंधाऱ्याचं काम सुरू केलेलं आहे ते काम गोवा शासनाशी चर्चा आरंभून या ठिकाणी ते स्थगित ठेवलं पाहिजे. लोकशाहीमध्ये जेव्हा एखादी नदी आंतरराज्य स्तराची असते तर त्या पाण्यावरती दोन्ही राज्यांचा हक्क असतो आणि यासाठी दोन्ही राज्यांचा जो आहे मत आहे ते विचारात घेऊन अशा प्रकारच्या बंधाऱ्यांचं, अशा प्रकारच्या छोट्या धरणाचं नियोजन करणं गरजेचं आहे. हा जरी बंधारा कोल्हापूर पद्धतीचा असं महाराष्ट्र शासन सांगत असलं तरी निश्चितपणे या बंधाऱ्यातून किती प्रमाणात पाण्याचा उपसा होईल, त्याचे काय दुष्परिणाम होणार आहे त्या संदर्भात अजूनही स्पष्टपणे माहिती लोकांना उपलब्ध झाली नाही. RTIच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे ती पण त्रोटक आणि ती वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे. आणि त्यासाठी हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प निश्चितपणे या परिसरातल्या लोकजीवनावरती, पर्यावरणावरती आणि इथल्या पर्यावरणीय परिसंस्थेवरती त्याचे दुष्परिणाम होणार आहे हे निश्चित. तुम्ही निसर्गप्रेमी आहात, निसर्गाला याचा काय फटका बसेल असे तुम्हाला कळून आलं इकडे पाहिल्या उपरांत? एकंदर हा प्रकल्प जर झाला तर त्याचे दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम मानव आणि वन्यजीव यांच्यातला जो संघर्ष सध्या विकोपाला गेलेला आहे तो वाढत जाणार आहे. कारण या परिसरात लोकांनी वांगणी शेती आहे ती करण्याची सोडून दिलेली आहे. त्यामागचं कारण काय झालंय की गवेरेडे जे आहे ते गवेरेडे शेतात येतात आणि मोठ्या प्रमाणात इथली भात शेती वांगणातली उद्ध्वस्त करतात आणि त्यामुळे लोकांनी ही शेती सोडलेली आहे. तर आता आगामी कालखंडात हे पाणी जेव्हा औद्योगिक आस्थापनाला वापरलं जाणार आहे तर त्यावेळेला गव्यांना आणि अन्य जंगली श्वापदे आहेत त्यांना पिण्याचं पाणी मिळणं मुश्किल होईल. त्यामुळे पाण्यासाठी हे प्राणी जे आहे ते लोकवस्तीमध्ये येऊन त्यांच्यातला संघर्ष जो आहे तो आणखी तीव्र होणार आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांचं जीवन जे आहे ते निश्चितपणे हैराण होणार आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर वरक आणि आम्ही आज आहोत डिंगण्या महाराष्ट्राच्या या गावात. इकडे जो आडाळी नदी, कडशी नदीवर आडाळी गावात जो बंधारा येत आहे या बंधाऱ्याला इकडचे स्थानिक मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत आणि या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी गोव्यातून आज निसर्गप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजेंद्र केरकर सर यांनी इकडे भेट दिली होती. त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांनी आमच्याशी संवाद साधताना असं सांगितलं की या बंधाऱ्याचा फटका जनतेला तसाच निसर्गाला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे. पेडण्याहून ज्ञानेश्वर वरक, गोवन वार्तालाय. राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालंय. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. याच पार्श्वभूमीवर 57 चिंताजनक, 30 असुरक्षित आणि 44 खर्च संवेदनशील अशी एकूण 131 मतदान केंद्रे असल्याची माहिती पोलिसांच्या अहवालातून समोर आली. राज्यात 14 रोजी विधानसभेसाठी मतदान होतंय. या निवडणुकीत 57 चिंताजनक, 30 असुरक्षित आणि 44 खर्च संवेदनशील अशी एकूण 131 मतदान केंद्र आहेत. उत्तरेत मांद्रे, ताळगाव, सांताक्रूज, कुंभारजुवा, साखळी आणि वाळपई, तर दक्षिणेतील प्रियोळ, मडकळी, फोंडा, शिरोडा, मुरगाव, कुठ्ठाळी, कुडतरी, मडगाव, नावेली, बाणावली आणि काणकोण मतदारसंघातील मतदान केंद्राचा समावेश आहे अशी माहिती पोलिसांच्या अहवालात दिली आहे. उत्तर गोव्यात 816 आणि दक्षिण गोव्यात 906 अशी राज्यात एकूण 1722 मतदान केंद्र आहेत. उत्तर गोव्यात कामराभाट, सांतिनेज, टोंक, सांताक्रूज, इंदिरानगर, चिंबल, कोठंबी, पाळी, तिशेसूरला अशी, तर दक्षिण गोव्यात केरी, कुर्टी, खडपाबांध, बोरी, निरंकाल, पंचवाडी, बायणा, झुवारीनगर, रुमडामळ, दवर्ली, घोगळ, मोतीडोंगर, कालकोंडा परिसरातील मतदान केंद्राचा समावेश असल्याचं अहवालात म्हटलंय.
उत्तर गोव्यात 11 चिंताजनक मतदान केंद्र असल्याचं अहवालात नमूद केलंय. यात मांद्रेतील केंद्र क्रमांक 16, 26 आणि 37, कुंभारजुळेतील मतदान केंद्र क्रमांक 34 आणि 36, साखळीतील मतदान केंद्र क्रमांक 37 आणि 47, वाळपईतील मतदान केंद्र क्रमांक 8, 24, 28 आणि 50 यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यातील 46 केंद्र चिंताजनक आहेत. यातील प्रियोळमधील केंद्र क्रमांक 22, फोंड्यातील केंद्र क्रमांक 18, 28, 30, 34, 35 आणि 43, शिरोड्यातील केंद्र क्रमांक 1, 2, 7, 19, 20, 32, 39 आणि 43, मुरगावातील केंद्र क्रमांक 30, कुठ्ठाळ येथील केंद्र क्रमांक 7 ते 10, 12, 16, 18, 32 आणि 35, कुडतरीतील केंद्र क्रमांक 7, 9, 34 ते 40, मडगावातील केंद्र क्रमांक 2, 15, 22 आणि 26, नावेलीतील केंद्र क्रमांक 14, 28, 32 ते 34, 39 तर कुंकळीतील केंद्र क्रमांक 31 मिळून राज्यात 57 चिंताजनक मतदान केंद्र असल्याचं अहवालात नमूद केलंय. उत्तर गोव्यात 3 खर्च संवेदनशील मतदान केंद्र असल्याची माहिती समोर येते. यात ताळगावातील मतदान केंद्र क्रमांक 39, 41 आणि 42 यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात 41 खर्च संवेदनशील मतदान केंद्र असल्याचं अहवालात म्हटलंय. यात शिरोड्यातील मतदान केंद्र क्रमांक 1, 2, मडकळ येथील 17 आणि 18, कुठ्ठाळ येथील मतदान केंद्र क्रमांक 7 ते 10 आणि 12, मडगावातील केंद्र क्रमांक 2, 6, 7, 13 ते 23, 30 ते 36 आणि 40, बाणावलीतील केंद्र क्रमांक 1, 3, 5 ते 9 तर काणकोणातील मतदान केंद्र क्रमांक 14 ते 16 मिळून राज्यात 44 खर्च संवेदनशील मतदान केंद्र आहेत. उत्तर गोव्यात 16 असुरक्षित मतदान केंद्र असल्याचं अहवालात नमूद केलंय. या ताळगाव मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 6, सांताक्रूजमधील मतदान केंद्र क्रमांक 7 ते 12, 21, 22, 24, 28, 31 ते 33 तर वाळपई मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 29 आणि 30 यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात 14 मतदान केंद्र चिंताजनक असल्याचंही समोर येतंय. यात शिरोड्यातील मतदान केंद्र क्रमांक 1 आणि 7, मुरगावातील मतदान केंद्र क्रमांक 30, कुठ्ठाळ येथील मतदान केंद्र क्रमांक 7 ते 10, 12 आणि 16, कुडतरीतील मतदान केंद्र क्रमांक 40, मडगावातील मतदान केंद्र क्रमांक 2, 15, 22 आणि 26 मिळून राज्यात 30 असुरक्षित मतदान केंद्र आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोयकरांनी आपली अस्मिता वाचवण्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्सला भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन आरजीचे सुप्रीमो मनोज परब यांनी केलंय. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजीकडून पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाचं लॉन्चिंग करण्यात आलं. काही दिवसा पयलीं आमचे पक्षाचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकार हाणें गोंयच्या बीजेपीच्या सरकाराक चॅलेंज दिल्ली की जो PAC रिपोर्ट म्हणून ते बोवाळ मारताले, ज्या PAC रिपोर्टाचेर पर्रीकार आपणे PAC रिपोर्ट केला, पब्लीश केला, इतले कोटी लॉस जालो आनी कितें ठोकतालो भाशणां, आनी जो PAC रिपोर्ट हायकोर्टा मुखार फायल केलो, सुप्रीम कोर्टा मुखार फायल केलो, शाह कमिशना मुखार फायल केलो, पुलीस कंप्लेंट्स ज्यो जाल्यो त्यो PAC रिपोर्टाचेर बेस जाल्यो. आज सगळ्यांत व्हडलें सत्य हें उघडकीस आयलां आनी तें सत्य म्हणजे कितें जाल्यार RTIचेर हांवें जें इन्फॉर्मेशन तांचे कडेन मागलें, म्हजो सिंपल क्वेश्चन आशिल्लो लेजिस्लेचर डिपार्टमेंटाक, बिकॉज ऑल द रिपोर्ट्स आर within the domain of legislature. No other department has control over the report. These are house committees. Public Accounts Committee is a house committee, and these reports have to be placed before the assembly. They have to be circulated, they have to be adopted, and then it becomes a PAC report or it becomes a PUC report. I head the Public Undertaking Committee. I had also headed a Public Accounts Committee, and I know the procedure. हमें लेजिस्लेचर सेक्रेटरीक लेटर केलें कि when was this Public Accounts Committee report tabled in the House, adopted in the House, when it was approved in the Public Accounts Committee meeting, and please give me a copy of the Public Accounts Committee report on mining. I am entitled to get a report copy of any report
from the legislature secretary. The reply which I got from the secretary legislature is shocking, and it shows that there is a big fraud played on the constitution by the then government. The reply given by Namrata Ulman, Secretary Goa Legislative Assembly, clearly says that a draft report which is not adopted can be given to a concerned government department only to check the facts and figures contained therein and not for any actionable purpose. A draft report which is not adopted is no report at all and cannot be given forwarded to any department, individual, agency. As per records of this legislature secretariat and as per the best of my knowledge, the said report has not been given to any department. As such, the details as to the name of the department, other items may be taken as nil. परत हांवें डिटेल रिपोर्ट मागलो. When was this PSC report on mining adopted in PSC meeting? Provide me with the date of this meeting and minutes of the meeting. When was this report presented in the Legislative Assembly? Give me the details. With respect to your letter, this report says the report was not presented in the Legislative Assembly as it was not adopted. As the report has not been adopted, there is no copy that can be presented nor copy of its minutes as per rules of the procedure and conduct of business of Goa Legislative Assembly. Until presentation of the report, everything thereto is confidential. As of earth, one of the biggest fraud played by the government on the legislature. म्हणजे पब्लीक अकाउंट्स कमिटीचो रिपोर्ट नाच आनी ताज्याकी मुखार वचून हांवें डायरेक्टर ऑफ मायन्साक लेटर केलें asking them to give me the copy of the report. It is the director of mines who has filed this report before the police department and all. That also the letter says that there is no report. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.